नमस्कार, न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज गुरुजन रस्त्यावर उतरलेले आहेत। लातूर जिल्ह्यातल्या गुरुजनांनी सर्व शिक्षक संघटनांनी आणि शिक्षकांनी समन्वय समिती स्थापन करून विराट असा महामोर्चा काढलेला आहे। आपल्यासोबत काही शिक्षक संघटनांचे नेते आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय प्रश्न आहेत नेमके गुरुजनांचे। गुरुजन आज रस्त्यावर उतरलेत, शाळा मात्र आज बंद झालेल्या आहेत। सर, आपलं नाव सांगा आणि आपल्या संघटनेचं नाव सांगा आणि काय मागण्या घेऊन आपण आजचा हा महामोर्चा काढला आहे। नमस्कार, मी केशव गंभीरे, शिक्षक समन्वय समितीचा मुख्य समन्वयक तथा शिक्षक संघाचा जिल्हा नेता। राज्यामध्ये शिक्षकाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी राज्यातील सर्व शिक्षक संघटनाची समन्वय समिती स्थापन केली। त्यांच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाडा विभागाचे अध्यक्ष आमचे अप्पारावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघाचे मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष अप्पारावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनांची समन्वय समितीची बैठक संपन्न झाली। त्यामध्ये 5 डिसेंबरला सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव पास करण्यात आला। त्यामध्ये शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्न यामध्ये आम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत। त्यामध्ये TET ही जी परीक्षा आहे त्याची पुनर्याचिका या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनानं दाखल करावी अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। त्यानंतर 2024 मध्ये जो जाचक समायोजनाचा GR काढलेला आहे तो शिक्षकावर अन्याय करणार आहे, वाडी वस्ती तोंड्यावरील गोरगरिबाच्या लेकराचं शिक्षण बंद पाडणार आहे आणि म्हणून तो GR रद्द करावा। ऑनलाईनचे कामे शिक्षकांचे कमी करावेत, अशा पद्धतीच्या एकूण 30 मागण्या या समन्वय समितीच्या माध्यमातून मागण्यात आलेले आहेत। आणि म्हणून मागच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी खणकावून विचारलं होतं की या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही। तशी आता वेळ आलेली आहे आणि आम्हाला शिक्षकांना ही भूमिका घ्यावी लागलेली आहे की या पद्धतीचं या सरकारचं जे धोरण चाललेलं आहे तर आम्हाला विचारावं लागेल की या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे किंवा नाही। नाहीतर आम्हाला पुन्हा हातात छडी घेऊन छडी लागे छम छम विद्या येई घम घम हा मंत्र द्यावा लागेल। शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत। चहूबाजूनं शिक्षकांना बदनाम करून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। गोरगरिबाच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम चाललेलं आहे। अनेक पदं या ठिकाणी रिक्त आहेत, समायोजनातून ते पदं रिक्त भरले जात नाहीत। या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक शाळेंचे मुख्याध्यापकाचे पदं रिक्त आहेत, केंद्र प्रमुखाचे पदं रिक्त आहेत, ऑनलाईनचे काम आहेत। BLOच्या कामामध्ये आमचा शिक्षक अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि म्हणून एक नाही अनेक प्रश्न आहेत। ऑनलाईनच्या तर काही सांगायचं सोयच नाही, झोपलं तरी मोबाईलवर या ठिकाणी मेसेज येतोय आणि आम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। अप्पारावजी, काय सांगाल, एकूणच हा जो तुम्ही आजचा इशारा दिला महामोर्चाद्वारे तो शेवटचा इशारा आहे का सरकारला? यापुढचं तुमचं काय धोरण असणार आहे? यानंतर महाराष्ट्र राज्याच्या नेत्यांनी जर आदेश दिला तर निश्चितपणे लातूर जिल्ह्याची समन्वय समिती आझाद मनावर जाईल एवढी खात्री आहे मला आहे। मित्रांनो, एवढंच नाही तर राज्याचे तर विषय आहेत पण जिल्हा स्तरावर सुद्धा प्रश्न आमचे आहेत। उदाहरणार्थ 10, 20, 30चा GR येऊनसुद्धा लागू नाही। निवड श्रेणी जिल्हा परिषदचे पदाधिकारी अधिकारी देत नाहीत, त्याबरोबर आपले पदवीधर शिक्षकांचं वरिष्ठ श्रेणी पद निश्चित केलेलं नाही। अशा अनेक प्रश्न आम्ही मांडलेला आहे। हजारो शिक्षक या ठिकाणी 50 वर्षाच्या माझ्या 35 वर्षाच्या काळामध्ये एवढा शिक्षक कधी रस्त्यावर आलेला नाही। निश्चितपणाने 100% शाळा बंद करून सर्व शिक्षक आलेला आहे। कसं वातावरण जिल्ह्यामध्ये? सगळ्या शाळा आज बंद झालेल्या आहेत का आणि काय इशारा दिला आहे तुम्ही आज सरकारला? लातूर जिल्ह्यातील 100% शाळा बंद आहेत आणि हे आंदोलनाची पहिली पायरी आहे। यापुढे आम्ही समन्वय समितीच्या वतीने सर्व शिक्षकाच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत। हे शासनाला पहिली सूचना इशारा आहे, पहिला इशारा आहे। बरं, आता हा इशारा आहे। शिक्षकेतर कर्मचारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। देडी जे आपण नेते आहात त्यांचे काय सांगाल, काय इशारा दिलाय तुम्ही या महामोर्चाद्वारे सरकारला? महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वतीने शिक्षकांनी राज्यभर काढलेल्या मोर्चाला आमच्या महामंडळानं जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्याने आमचे प्रश्न सारखेच आहेत। आम्ही तर संघर्ष करतो, आमची भरती सरकारनं बंद करून ठेवली, आम्ही रस्त्यावर येऊन लढा भरपूर केला। या संपात या शिक्षकांचं सर्वांचं अभिनंदन आणि आमचा सक्रिय पाठिंबा। अगदी बरोबर आहे। सर, काय सांगाल, काय निश्चित भूमिका घेऊन तुम्ही आज रस्त्यावरती उतरलेले आहात? शासनाने आज शिक्षकाच्या परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे। जर परीक्षा घ्यायच्या असतील
तर तुमच्याकडे जे वरिष्ठ पातळीवरती जे अधिकारी बसलेले आहेत, मंत्रालयामध्ये आहेत, आयुक्त कार्यालयामध्ये आहेत, जिल्हा कार्यालयामध्ये आहेत, अगोदर त्यांच्या परीक्षा घ्या, नंतर आमच्या परीक्षा घ्या. परीक्षा घ्यायच्या असतील तर सर्वांच्या परीक्षा घ्या. सर्वसामान्य शिक्षकांच्या परीक्षा घेता, त्यांना ऑनलाईनच्या कामाला लावता, हे कितपत योग्य आहे? म्हणजे गुरुजी विद्यार्थ्यापासून दूर गेला पाहिजे, यासाठी शासनाने हे नियोजन केलेलं आहे. हे बंद झालं पाहिजे, अन्यथा यानंतर याहीपेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक बांधव छेडतील. असा का दुजाभाव केला जातो शिक्षकांसोबत? काहीच नाही. आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन राज्यभर संपूर्ण आयोजित केलेलं आहे. तर या आंदोलनाचं उद्दिष्टच आहे की आमच्या शिक्षकावर जे अन्याय होतो आहे, आज शिक्षकांना अशैक्षणिक कामं दिली आहेत, BLOची कामं दिली आहेत, गोरगरिबांच्या दीनदलितांच्या विद्यार्थ्याला शिकू द्यायचं नाही शासनाला. कारण आज त्यांना का शिकू द्यायचं नाही? कारण त्यांचे झेंडे उचलले पाहिजे, त्यांचा जय हो म्हणला पाहिजे. कारण जर आमचा गोरगरिबाचा विद्यार्थी शिकला तर IPS होतो, IAS होतो. त्याच्यामुळं आणि ह्या शासनाला फक्त शिकू द्यायचं नाही, आम्हाला शिकू द्यायचं नाही, त्यांना शिकू द्यायचं नाही. आणि हा दुजाभाव केला जातो. आणि आज परीक्षा आमचे शिक्षक सगळे परीक्षा देऊनच पास झालेले आहेत. आणि आज आम्ही परीक्षा देऊनच आज नोकरी लागलेला आहे. आणि आता कशाच्या परीक्षा घेणार आहेत? तुम्ही सर्व आमदार साहेबांच्याही परीक्षा घ्या, खासदार साहेबांच्याही परीक्षा घ्या. मग सर्वांचा निकष देशामध्ये गुणवत्ता येईल. आणि अशा प्रकारे मी इथं आज ह्या आंदोलनानिमित्त मी एवढंच सांगतो की शासनाला दुजाभाव करू नये. आणि 1 दिवसाचा वेतन कपात का केला त्यांनी? अशी धमकी आम्हाला का दिली? 1977ला संप झाला होता 52 दिवसाचा. त्यावेळेस आम्ही आज डगमगलो नव्हतो, भिलो नव्हतो, तरी आम्हाला यश आलं. आजच्याही मोर्चाला आम्हाला यश 100% येणार. आणि जर ह्याच्या पुढे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू. आणि आज येतो एवढंच माझं बोलून मी सर्वसामान्य म्हणजे शिक्षक आहे, त्याच्या नेमक्या काय भावना आहेत, काय सांगा? मला असं वाटतं की शेतकऱ्याला पोशिंदा म्हणतात जगाचा. शिक्षक हा सुद्धा ही भावी पिढींचा पोशिंदाच आहे. तो भावी पिढी घडवत असतो ना. मग त्याच पोशिंद्यावर घाव घालायचं काम आता शासन करत आहे. संच मान्यता कोणती? 35 विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक शिक्षक द्यायचा. ग्रामीण भागातल्या गोरगरिबांना शिकवणारे हे शिक्षक, त्या शाळेमध्ये जी पटसंख्या आहे, अरे जर मॉडर्न स्कूल बनवायचे असतील तर 20 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक द्या ना, तर तो नीट घडवेल. एकीकडं वेगळ्या पद्धतीनं इंग्रजी शाळांना तुम्ही मान्यता देता, विद्यार्थ्यांची पळवापळवीचं धोरण तुम्हीच त्याला खतपाणी. काय अडचणी ग्रामीण भागातल्या शिक्षकांच्या? काय अडचणी? ग्रामीण भागातल्या शिक्षकांच्या खूप अडचणी आहेत. स्पर्धा लागली आहे, मुलं टिकवायची जिम्मेदारी शिक्षकांवर आली. अशैक्षणिक कामाचा प्रचंड बोजा शिक्षकांवर आहे. अशैक्षणिक कामाचा ऑनलाईन काम आहेत. मला वाटतंय की मी एक शिक्षक म्हणून ज्यावेळेस निरीक्षण करतो शाळेमध्ये, त्यावेळेस दिवसभरामध्ये जर 15-20 टप्पे म्हणजे माहिती मागवण्याचे टप्पे जर शिक्षकांना असतील तर तो शिक्षक वर्गावर जाईल कसा? त्याच्यामुळे मुलांना शाळेमध्ये टिकू द्या, आम्हाला शाळा शिकवू द्या, याच सामान्य मागण्या आहेत आमच्या. आणि म्हणून शाळा टिकल्या पाहिजेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या. बरोबर आहे सर. एकूणच काय तर या सगळ्या मागण्या घेऊन गुरुजन शिक्षक बांधव आज महामोर्चाद्वारे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांच्या भावना तीव्र आहेत. या मागण्या शासनानं त्वरित मान्य केल्या पाहिजेत, अशा प्रकारची भावना या ठिकाणी शिक्षकांनी बोलून दाखवल्या आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षक वर्सेस राज्य सरकार असा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.